मित्रांनो, वेलकम टू द डे 64 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आपण आता आलो आहे गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये, कारण की मी थोडा सध्या कॉफी जरा एक्सप्लोअर करतो आणि कॉफी दिवाना झालो आहे. कॉफी त्याला काहीतरी बोलतात, एक जसं बार टेंडर असतं तसं जे, किंवा शेफ असतात तसे कॉफी कॉनिसॉर असं काहीतरी कॉफी कॉनिसॉर असं काहीतरी बनायचं आहे माझा विचार चालू आहे. सो मी इथे केसी रोस्टर्सकडून एक जागा आहे तिकडे आलो. त्यांचे पोर ओव्हर जी हे आहे, जे भांडं आहे ते घ्यायला मी थोडं रिसर्च केलं आणि यांचं जरा बेटर आहे. सो इथलं पोर ओव्हरचं भांडं घ्यायला आपण आज आलेलो आहे, ते दाखवतो तुम्हाला मी. सो हे आहे क्लेवर ड्रिपरचं पोर ओव्हर कॉफी आणि रत्नागिरी वॉश्ड रोस्ट आहे आपल्यामध्ये. ही जे रत्नागिरी वॉश्ड कॉफी आहे ही रत्नागिरी वॉश्ड कॉफी आहे, रोस्ट आहे त्याचा एक आहे. काय आहे, चांगली आहे चांगली. आणि ही जी आहे ही आहे ह्यांची फ्रेंच प्रेस. ह्याच्यामध्ये कॉफी टाकून गरम पाणी टाकून इकडं असं दाबलं की कॉफी रेडी होते. आता ह्याच्यात दिसत नाही, इकडनं पोर होतं. सो मी जे बोललेलो की वेगवेगळ्या टाईपच्या कॉफी बनवायचे पद्धत असतात, त्यातले हे दोन पद्धत, एक फ्रेंच प्रेस आहे, एक हे कॉफी ड्रिपिंग म्हणजे पोरवर आहे, आणि एक हे आहे फ्रेंच प्रेस. हे तर तुम्हाला माहितीच आहे, ऑलरेडी आपण करतो, आपल्याकडे आहे. एरोप्रेस बोलतात त्याला, सॉरी. सो आपण फ्रेंच प्रेस आणि क्लेवर ड्रिपर दोन्ही घेतलेले आहे, आणि थोडे कॉफी पण ट्रायलला घेतलेलं आहे. ते रत्नागिरी एक रोस्ट घेतलं आहे आणि अजून एक रेड प्लम करून एक रोस्ट घेतलं आहे. सो तर घरी जाऊया आणि बनवून बघूया कशी आहे टेस्ट. सो मित्रांनो, टाईम आलेला आहे आपल्या क्लेवर ड्रिपरचा पोर ओव्हर कॉफी ट्राय करायचा. पेपर पण मला त्याच्यामध्येच मिळाले, त्या बॉक्समध्ये. पहिल्यांदाच बनवतोय मी, प्यायलो याच्या आधी, पण पहिल्यांदाच बनवतोय. सिम्पल काहीतरी प्रोसेस आहे, एवढी काही हे नाही आहे. हा पेपर आहे, ठीक आहे. अच्छा, दोन होते, हो सॉरी. सो हे दोन पेपर, आपला एक पेपर आहे आणि ह्याला काहीतरी साईडने असं पहिले फोल्ड करतात. तर रिझन मला माहिती नाही, मी ऑनलाईन बघितल्यावरती मला कळलं की हे असं फोल्ड करतात. फोल्ड करून मग हा पेपर फूक मारून उघडतात. हे झाकण जरा साईडला ठेवूया आपण आणि ह्याच्यामध्ये टाकतात आणि हा पेपर गेला ह्याच्यात. आता हा पेपर बेसिकली आपल्याला मदत करतो कॉफीला सेपरेट करायला, आणि हा पेपर ह्याचे सायझेस वेगळे असतात अकॉर्डिंग टू द ड्रिप अँड ऑल. सो आता मी पटकन असं म्हटलं, त्यांनी सांगितलं की हा जो पेपर आहे याला गरम पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. सो मी ते पटकन करून घेतो. सो आपण आता ह्याच्यात गरम पाणी ओतणार आहोत, म्हणजे हा पेपर पूर्ण वॉश होणार आहे. वॉश या बारी वॉश म्हणजे काय, तर हे पाणी ह्यातनं काढून घ्यायचं आहे. सो आता आपण हे आपलं जे भांडं आहे त्याच्यामध्ये हे पाणी काढून घेतलेला आहे. कसला फॅन्सी आहे, म्हणजे तुम्हाला जर कॉफी आवडत असेल ना, तुम्ही पागलवाले. माहिती आहे, हे बोरोसिलचं भांडं आहे, त्याच्यामुळे हा कॅनिस्टरला काय होणार नाही, तुम्ही गॅसवर पण ठेवू शकतात. हां, सो आता आपण घेऊन आलो आहे ही कॉफी. हिचं नाव आहे ही केसी रोस्टर्सकडनंच आम्ही कॉफी घेतली आज, त्यांच्याकडनंच ते कॉफी ग्राइंड करून घेतली. सो रेड हनी चिकमंगळूरमधनं ही कॉफी, चिकमंगळूरमधनं ही कॉफी आणलेली आहे, म्हणजे आहे तिकडची आहे. सो ह्याच्यामध्ये 30 ग्रॅम्स ऑफ कॉफी टाकल्यावरती पाण्यासकट मग तुम्ही 2 कप ब्लॅक कॉफी बनते बेसिकली. सो आपल्याकडे वेइंग स्केल तर नाही, अंदाजेच करायला लागणार आहे आज. तुला वेइंग स्केल मागवायला लागेल, पण हा आमच्याकडे एरोप्रेसचा चमचा आहे. ह्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 11
ग्रॅम वगैरे कॉफी बनते. सो बेसिकली 25 ते 30 ग्रॅम जर आपल्याला टाकायचे असेल तर आपल्याला त्याचे 2-2.5 चमचे टाकायला लागेल. संपून जाईल बहुतेक याच्यात ही कॉफी. पण ही कॉफी किती ग्रॅमची आहे? 120 ग्रॅमची ही कॉफी नाही, भरपूर आहे, म्हणजे भरपूर चालेल. सो पहिले टेक्निक वाईज याच्यामध्ये गरम पाणी जाईल. सो आता आपण याच्यामध्ये पहिले पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉफी. सो ही आपण आता कॉफी टाकून घेतलेली आहे. ह्यांना टोटली 4 मिनटं लागतात ती ब्रू व्हायला. शब्द आता समजा लागेल. सो ब्रू व्हायला 4 मिनटं लागतात. पण 2 मिनटं झाले की एकदा परत ह्याने चमच्याने स्टर करून घ्यायचं आणि मग परत 2 मिनटं सेटल व्हायला ठेवायचं. त्याच्यानंतर आपली डायरेक्ट कॉफी रेडी होती खाली. सो आता 2 मिनटं झालेत. एकदा आपल्याला याला स्टर करायचं आहे जेणेकरून गाठियामध्ये आणि क्रेमा प्रॉपर तयार झालेला आहे. हा जो वरती आला आहे व्हाईट कलर त्याला बोलतात क्रेमा. सो एक जस्ट त्याला एक टच द्यायचा आपला. पुढची 2 मिनटं झाली की आपला कॉफी रेडी होणार आहे. मग आपण त्या डिकॅन्टरमध्ये काढून त्याचा आस्वाद घेणार आहे. तर भेटूया 2 मिनटानंतर. हे सगळं बघूनच जे असं बाप वाटतं ना की फीलच वेगळा आहे कॉफी प्यायचा. म्हणजे आता कॉफी कशी लागेल वगैरे ते नंतर, आधी सगळं प्रोसेस बिसेस करून मजा येते मला जरा. असे सगळं आवडतं. तर आता बऱ्यापैकी आपली कॉफी आलेली आहे. त्याला आपण करूया साईडला. तर छान असा रंग आलेला आहे. वाव, एकही दाणा याच्यात आला नाही, इतकं छान होतं ते. लेट्स टेस्ट इट. व्हेरी नाईस. श्रिया टेस्ट करायला. खूप जोरात असं श्रिया बोलले म्हणजे कान दुखले. श्रिया हळू बोल. श्रिया मीठ थोडंसं ब्रू करतानाच मीठ टाकायचा. ठीक आहे चालेल. ठीक आहे, कडू आहे. ठीक आहे चालेल. थँक्यू. बस झाले. कधीतरी पूर्ण गोष्ट हा बाबा चांगली स्वतःच एक जे ॲडिशन मीठ लोणचं तेल आगीत सकट टाकायचं असतील ना. ठीक आहे. सक्सेसफुल झालेला आपला प्रयत्न आणि सक्सेसफुली आपण एक मशीन फ्लेवर ड्रिपर घेतलेली आहे. मजाच आलेली आपल्याला.
सो मित्रांनो ते जरा आम्ही सेटअप करतोय. एक ब्रँड व्हिडिओ शूट होणार आहे माझा नाही, श्रिया मॅडम ह्यांना एक ब्रँड व्हिडिओ आलेला आहे एव्हरेस्टचा, ज्याच्यामध्ये त्यांना मोदक बनवायचे आहेत आणि ते आम्ही आता इथे शूट करणार आहोत. सो करायला लागतं बायकोसाठी पण, आणि ब्रँड व्हिडिओ वगैरे आला आहे म्हणजे श्रियाला वाव, मी तर खुशच झालो आहे. पैसा एवढी सगळी तयारी झालेली आहे. श्रिया द ॲक्टर इज नॉट हिअर येट. श्रिया तुझा चेहरा घेणारच नाही. सो द DOP and director for tonight is धरमपती. सारखं फोटोग्राफी देते. सो आम्ही चालू करतोय शूट आणि एका साईडला मोदक बनवणार आहे चांगलेवाले. चल घेऊ, रेडी करू ना. जरा ॲस्थेटिकली मळू पण ॲस्थेटिकली का? तुला मळू का ॲस्थेटिकली? मला तर मजा येईल भाई. ब्रँडला जेव्हा कळेल की स्वतः नील शूट करतोय आणि हिलाच ब्रँड डील यायला लागले सगळे आणि मला तर आले तर असं थोडे मी पण चांगलं शूट करतो. मी पण तर करतो चांगलं शूट. बंद थोडे वेळा तू चांगलं शूट असतं तर आता तू नसता करत हे. नाही तू चांगलं शूट करतो माझ्यापेक्षा नाही. ते मी पण मान्य. बनवून मोदक बघू दे, मस्त चांगला होता. The king has arrived to make modaks. दुसरा चांगला बनेल असं मला वाटतं. हो, प्रोसेस समजून घे. दुसरा चांगला बनव. आणि ट्रायल मोड. आता हे एक्सेस तुझ्यामुळे मला दिसत नाही. तोंडाने बोल ना, फक्त सांग ना काय करायचं. वरचं आहे ना, हे एक जास्ती आलेलं ते काढून टाक आणि छोट भाई जो बनवतो ना तो थांब आईसबर्ग बनवलाय तर तो तिरका असा तिरका गेला एकदम. compared to this is way better. वरती एवढा पीठ खाल्ल्यानंतर प्रॉब्लेम तर पिठाच आहे भाई, माझा काहीच नाही. तुझ्या एसीचा पण हा प्रॉब्लेम आहे, कळला? हातात कला आहे माझ्या. करू आपण, करून घेईन तुझ्याकडून. वाढ बघ. गाईज शेफवर जाऊ नका, टेस्टवर जा. टेस्ट सिंपल.
सगळ्यात मोठा मोदक कोणाचा हा आपली कॉम्पिटिशन होती. माझा सगळ्यात मोठा मोदक बनवला. मित्रांनो मोमेंट ऑफ ट्रूथ आलेला आहे. आमचं शूट पण झालेलं आहे आणि मोदक पण बनलेले आहेत आणि जे मोदक मी बनवलेले ते पण रेडी झालेले आहेत आणि श्रियाची पण रेडी झालेली आहेत. आता आम्ही दोघं तुम्हाला ते मोदक दाखवणार आहे आणि मग तुम्ही मला सांगा की कुणाचे मोदक चांगले झालेत इन द कॉमेंट्स. सो हा आहे माझा मोदक आणि हा आहे श्रियाचा मोदक. ठीक आहे, हा बाजूबाजूला ठेवला आहे. ठीक आहे, आता कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा कोणाचा मोदक बेस्ट झालाय. माझा मोठा आहे, 4 लोक मिळून खाऊ शकतात आणि हिचा पुरताचा आहे. सो तसं सगळं व्यवस्थित विचार करा आणि कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, माझं म्हणजे चांगलं वाटतोय. म्हणजे तुला काय बोलायचं तर बोल तुझ्या मोदकबद्दल. नाही, माझं मोदक जे आहे ते दिसतंय. ठीक आहे, कॉमेंटमध्ये सांगा कोणाचा मोदक बेस्ट आहे आणि माझा का बेस्ट आहे ते पण सांगा. चला खाऊन बघूया ना. तू माझा खाऊन बघ. बाप झाला ना. खाऊ मी तेवढाच खा. वाह वाह नील वाह, जिले आपली जिंदगी. कॅमेरा बंद झाला तरी माझी तारीफ. कॅमेऱ्याच्या मागे 2 लोक ज्यांचे जीवित ना इथून साईडने पाणी गळायला लागले, त्यांना पण मोदक खायचे. या खा 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 खा. सीझनचा पहिला मोदक बाय कैसा हो गेलाय. गणपती बाप्पा मोरया. मस्त वाटलं. मोदक कसा ते सांगा ना. खूप छान आहे, गोड आहे, खूप छान आहे. म्हणजे शेप थोडा ढासळला असेल, झाला असेल, पण छान लागतात. नाही पण वाटतोय इन जनरल मोदक खातो तर तसा वाटतोय की बनलाय. जर मला माहिती नसतं की तुम्ही बनवलाय वगैरे तरी आवडला असता. म्हणजे असं नाही बाजूने प्रेशर, फक्त प्रेशर. माझं नाही, माझं काय ना भाई. तुला माहिती आहे भाई. खूप छान बनलं, खरंच खूप छान बनलं, आवडलं मला. तुमच्या आईपेक्षा छान बनला ना. ना तुमची आई बघते ब्लॉग, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या जॉयचं डिव्हिजन होऊन जाईल बाय. चावतोय मोदक, चावतोय. तर मित्रांनो याच नोटवरती आपण हा व्लॉग संपवूया. काय नाही बोलतो. घाबरली. याच नोटवरती आपण हा व्लॉग संपवूया. कसा वाटला तुम्हाला व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. कसा वाटला आमचे मोदक जे मी बनवला का श्रियानी बनवला, जो कुठला आवडला ते पण कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन सब्सक्राइब राइट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन कंप्लेंट करें.